कोल्हापुरात अनधिकृत मशिदीवर महापालिकेने कारवाई केलेली आहे। लक्षतीर्थ वसाहत इथं अनधिकृत प्रार्थना स्थळ उभारल्याचा संशय। पोलीस बंदोबस्तात मदरसा आणि प्रार्थना स्थळाचा पंचनामा करण्यात आलेला आहे। कोल्हापुरातील ही घटना आहे। अनधिकृत मशिदीवर महापालिकेने कारवाई केलेली आहे। अनधिकृतरित्या हे प्रार्थना स्थळ उभारल्याचा दावा यावेळेस करण्यात येतोय। याचा पंचनामा अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेला आहे। कोल्हापूरमध्ये अनधिकृत मशिदीवर महापालिकेने ही कारवाई केलेली आहे। महापालिकेचे अधिकारी या मशिदीमध्ये गेले, इथला सगळा पंचनामा त्यांनी केलेला आहे। दरम्यान इथं प्रार्थना स्थळ आणि मदरसा अशा दोन्ही गोष्टी होत्या। दरम्यान हे अनधिकृत असल्याचा दावा करण्यात आलेला आहे। अनधिकृत मशिदीवर महापालिकेने बडगा उगारला आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अमर पाटील जोडले गेले। अमर, काय सांगाल, काय कारवाई करण्यात आलेली या मदरशावर? लक्षतीर्थ वसाहतमध्ये तेजल गेले काही दिवसापासून एक मदरसा झाला होता। तेथील नागरिकांनी पोलीस प्रशासनाबरोबर त्याचबरोबर महापालिकेलाही तक्रारी केल्या होत्या। यावर आज कारवाई पोलिसांनी आणि महापालिकेने संयुक्तरित्या केली आणि त्याला पंचनामा करून बंद करण्यात आले। तेजल जी, धन्यवाद अमर, आपण दिलेल्या माहितीबद्दल। कोल्हापूरमध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे। कोल्हापूरमध्ये महापालिकेने या अनधिकृत प्रार्थना स्थळावर कारवाईचा बडगा उगारलाय।